नाशिक शहरातील तपोवनात वृक्षतोडीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे आणि याला दिवसेंदिवस विरोध वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज देखील नाशिकमधील हे तपोवन वाचवण्यासाठी ह्या तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी नाशिक शहरातील सायकलिस्ट जे आहेत ते तपोवनात आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर ज्या झाडांवरती प्रशासनाच्या माध्यमातून मार्किंग करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी अगोदर पर्यावरण प्रेमींकडनं विविध संदेश जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले होते, चिपकवण्यात आलेले होते। आपण पाहू शकतो की त्याच झाडांजवळ ज्या ठिकाणी मार्किंग केलेली आहे त्या ठिकाणी हे सर्व सायकलिस्ट जे आहेत ते उभे आहेत। खरं तर हे नाशिक शेगाव वारी करत असतात आणि रस्त्यांना जाता येता ते अनेक प्रकारची वृक्षांची लागवड करत असतात। मात्र तपोवनातील वृक्षतोडीचा निर्णय घेतल्यामुळे कुठेतरी हे सायकलिस्ट देखील आपल्याला या ठिकाणी आता तपोवन वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे आल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही सायकलिस्ट आहेत, आपण या ठिकाणी तपोवनात झाडांभोवती सायकल घेऊन फिरलात। आज प्रत्येक जो सायकलिस्ट आहे तो एक एक झाडाजवळ उभा आहे, काय संदेश द्यायचा आपण? जय गजानन, जय श्रीराम। तपोवन ही आपली नाशिक नगरीमधली एक अतिशय महत्त्वाची जागा आहे आणि या ठिकाणी अतिशय हे तपोवन आपल्याला वाचवायला पाहिजे। नाशिक नगरीचं पूर्ण जे पर्यावरण ते आपण वाचवणं अतिशय महत्त्वाचं आहे। आम्हीही नाशिक ते शेगाव सायकलवारी करत असताना NCMच्या माध्यमातून किंवा नाशिक शेगाव आनंदवारीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वृक्षारोपण करत असतो आणि पर्यावरण वाचवण्याचा संदेश हा संपूर्ण नाशिक ते शेगावच्या दरम्यान देत असतो आणि विविध प्रकारची झाडं जी पारंपरिक झाडं आहे ती आम्ही लावत जात असतो। पर्यावरण वाचवण्याचा आम्ही खूप असा प्रयत्न करतो आणि हे आपलं तपोवन, आपली नाशिक नगरी हे एक तपोवन हे एक श्वास आहे, हृदय आहे आणि ते आपलं हृदय आपल्याला वाचवणं अतिशय गरजेचं आहे। आपलं फुफ्फुस जर व्यवस्थित चाललं तर संपूर्ण शरीराचं कार्य हे सुरळीत चालू असतं। तशाच प्रकारे आपलं तपोवन हे वाचवणं अतिशय महत्त्वाचं आहे। तरी मी सर्व आमच्या या सर्व ग्रुपच्या वतीनं, नाशिक शेगाव सायकल आनंदवारीच्या वतीनं सर्व नाशिकच्या नागरिकांना एक संदेश देऊ इच्छितो की आपलं तपोवन वाचवा, आपलं फुफ्फुस वाचवा, आपलं श्वास वाचवा आणि पर्यावरण वाचवा आणि आपल्या तपोवनाला कुठेही धक्का लागणार नाही, हे मी संपूर्ण नाशिक नगरीला विनंती करतो, आव्हान करतो। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे संपूर्ण सायकलिस्ट आहेत तपोवनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणी हे झाडं तोडले जाणार आहेत त्या ठिकाणी येऊन अनोख्या पद्धतीनं या प्रशासनाच्या निर्णयाचा त्यांनी विरोध केलेला आहे आणि या ठिकाणी वृक्ष वाचवण्यासाठी सायकलिस्टनं देखील आता एक पाऊल पुढे टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।